ठाणे जिल्ह्यातील भाजपाच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलाय। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपाचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे पुन्हा एकदा वेगवेगळ्या पॅनलमधून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत। कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून तर किसन कथोरे हे सहकार पॅनलमधून निवडणुकीत उतरले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असाच सामना रंगत असल्याचं दिसत आहे। यात परिवर्तन पॅनलसाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। आतापर्यंत या निवडणुकीत 21 पैकी 10 ठिकाणी बिनविरोध सदस्यांची निवड देखील झाली आहे। परंतु या सगळ्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू असलेला पाहायला मिळतोय। दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून काही पोस्टर्स एकमेकांना ट्रोल करण्यासाठी व्हायरल केले जात आहेत। यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या समर्थकांकडून सर्वात प्रथम एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। यामध्ये ऊंचाई पर वही पहुंचते हैं जो बदला नहीं बदलाव लाने की सोच रखते हैं अशा आशयाचा बॅनर व्हायरल करण्यात आला। तर यालाच उत्तर देताना कपिल पाटील यांच्या समर्थकांकडून बदलाव की नाम पर भ्रम फैलाने वाले कभी ऊंचाई पर नहीं टिकते, केवल नीति निष्ठा और निरंतर ही इतिहास रचती है अशा आशयाचा बॅनर व्हायरल करण्यात आलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वी भाजपाच्या नगरसेवकांसह बदलापुरातच एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीत किसन कथोरेही एकत्र आहेत असं सांगत नगरसेवकांची मनधरणी त्यांनी त्यावेळी केली। परंतु या बैठकीत किसन कथोरे यांनी मात्र दांडी मारली। त्यामुळे किसन कथोरे हे सहकार पॅनलला विजयी करण्यासाठीच प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट झालं। आता या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। त्यामुळे 27 तारखेला पार पडणाऱ्या निवडणुकीत कोणतं पॅनल बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कुणाचं वर्चस्व टिकेल? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।